राज्यामधील ई पीक पाहणीच्या नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. 25 जानेवारीपासून आतापर्यंत 55% नोंदणी झाली असल्यामुळे सरकारचा निर्णय. गडचिरोलीच्या देसाईगंज भागामधील तांदूळ व्यापाऱ्याकडून भुजबळांच्या नावानं कोट्यवधी रुपयांची वसुली. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप. आकाश अग्रवाल या व्यापाऱ्याला दोनदा रंगेहात पकडूनही त्याच्यावरती ठोस कारवाई का झाली नाही असा पटोलेंचा सवाल. एखाद्या प्रकरणामध्ये वरील क्रमांकाच्या व्यक्तीने पैसे भरले नाहीत म्हणून यादीमधील पुढील सर्व व्यक्तींची कामं रखडवून ठेवणं चुकीचं आहे. मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेमध्ये प्रतिक्रिया. तर अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकार शासन प्रणालीमध्ये बदल करेल, सामंत यांची माहिती. आम्हाला ना भाजप दूरची आहे ना शिंदेंची शिवसेना. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांचं सूचक विधान. तसंच जिल्हा परिषद सदस्यांचं सत्तेत सहभागी झालं पाहिजे असं मत असल्याचं दानवेंचं वक्तव्य. विधान परिषदेसाठी ठाकरेंनी फोन केला तर मदत करणार का? पत्रकारांचा शिंदेंना प्रश्न. यावरती विधान परिषदेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर बोलू, शिंदेंचं उत्तर. मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आणखी एक नवीन टीझर जारी करण्यात आलाय. राज्यभरामध्ये पाडवा उत्साहात साजरा करण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरती भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा आरोप आहे. आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटींपेक्षा अधिकची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा आरोप आहे. खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामध्ये आमदार नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख. नाना पटोलेंचा आरोप. नरेंद्र मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही. अमोल लखवी यांच्या अर्जामध्ये भूमाफिया असा उल्लेख. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्लीन चिट दिली आहे. निवेदनाच्या ईमेलची प्रत सोबत पाठवली. निवेदन आल्याच्या नंतर मंत्री म्हणून मला चौकशी करावी लागते असंही स्पष्टीकरण. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली आहे. रमजानच्या दिवसामध्ये बाजार 24 तास सुरू ठेवण्याची आझमींची मागणी. मुंबईच्या बोरिवलीमध्ये भाजप नगरसेविका जिज्ञासा शहा यांची दादागिरी. एका खासगी दुकानामध्ये घुसून नगरसेविकेकडून तोडफोड. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बातमी नागपूरमधली. नागपूरमध्ये महापौर उपमहापौराच्या पदग्रहण सोहळ्यावरती 16 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. कोणत्याही प्रकारची निविदा न काढता 16 लाख रुपयांची उधळपट्टी. नुसत्या फुलांच्या सजावटीवरती 2.5 लाख रुपयांचा खर्च. स्थायी समितीची कार्यतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामधील जवळपास 55 भाजपचे आमदार केरळमध्ये प्रचारात उतरतील. सूत्रांची माहिती. केरळमध्ये 20 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं आमदार प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. उद्याच्या परीक्षेचे भूगोलचे 50 पेपर स्ट्रॉंग रूममधून चोरीला गेले. स्ट्रॉंग रूमच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामधील ढवळपुरी गाव बंद. शाळकरी विद्यार्थिनींकडून आरोपीच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन. या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्यामध्ये एका सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये 15 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी 6 ते 7 महिने या मुलीवरती अत्याचार केल्याची माहिती आहे. भारती विद्यापीठ हद्दीमधील पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. बातमी बीडची. बीडच्या धारूर शहरामध्ये दुचाकीनं अचानकपणे पेट घेतला. पेट्रोलची टाकी फुल केल्यानंतर वाढत्या उष्णतेमुळे गाडीनं पेट घेतल्याची माहिती आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसते घाटामध्ये अलबत्या गलबत्या नाटकाच्या कंपनीच्या गाडीची समोरच्या ट्रकला धडक बसली आहे. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये साऊंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड जखमी झाले. कौटुंबिक वादामधून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवरती लोकलच्या समोर ढकलून दिलंय. या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आरोपी राजकुमार गुप्ता याला सुरतमधून अटक. घटनेच्या काही तास आधीच पत्नीनं पोलिसांमध्ये पतीविरोधात तक्रार दिलेली होती. सांगलीच्या आटपाडीमध्ये दागिने खरेदीसाठी येणाऱ्या विवाहित महिलेची ओळख वाढवून तिला धमकावत जबरदस्तीने अत्याचार. सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल.
पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून तरुणाची हत्या. 3 तरुणांनी एका तरुणावरती कोयत्यानं वार करत त्याची हत्या केली आहे. जुन्या वादामधून हत्या झाल्याची माहिती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना. नाशिकच्या तपोवनामध्ये अनेक झाडांवरती खिळे आणि बिब्बे लावून काळी विद्या केल्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा आहे. झाडावरती एका कुटुंबामधील व्यक्तींचे फोटो, बिब्बे, खिळे ठोकल्याचा दावा आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना इजा पोहोचत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे. मुंबईच्या पवई परिसरामध्ये पोलीस असल्याचा बनाव करून 2 जणांना लुबाडण्यात आलाय. परदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय रुपये देण्याच्या व्यवहारामधून जवळपास 7 लाख रुपयांची फसवणूक. पवई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये उन्हामुळे 5 एकरामधील कलिंगड खराब झाल्यात. भाव घसरल्यामुळे कलिंगडाची विक्री देखील होत नाहीये आणि तापलेल्या उन्हामुळे हे संपूर्ण पीक खराब झालंय. निमझरी इथल्या दिनेश पाटील यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, मनमाड आणि मालेगाव रस्त्यावरची अवजड वाहतूक ही 24 मार्च पासून दिवसा बंद ठेवली जाणार आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी निर्णय. रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू राहील. नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यामधील कल्पना जिनिंग कंपनीच्या आवारामध्ये आग लागली. कापूस हाताळत असताना ट्रॅक्टरच्या इंजिनामध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडली आणि यानंतर कापसानं अचानकपणे पेट घेतला. शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झालाय. भंडाऱ्यामध्ये बिबट्यांच्या बछड्याची रस्त्यावरची मस्ती दिसून आली आहे. हा थरारक असा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. तुमसर तालुक्यामधल्या नाका डोंगरी या वन परिक्षेत्रामधली ही दृश्य आहेत. बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद शहरामध्ये रहिवासी परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. सीसीटीव्हीमध्ये बिबटे आढळल्यामुळे परिसरात दहशत. हाच बिबट्या यानंतर नगर परिषद इमारतीच्या परिसरामध्ये देखील आढळलाय. वन विभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी शोध. परिसरामधील काही शाळा सुरक्षेसाठी बंद. गुढीपाडव्याच्या निमित्तानं वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल होणार आहेत. मागच्या वर्षी 25,000 पेट्यांची आवक झाली होती. यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे ही आवक कमी होईल. हिंगोलीच्या मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये हळदीचे भाव प्रति क्विंटल 2,000 रुपयांनी घसरले. आखाती देशांमधल्या युद्धामुळे हळदीची निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका. गॅस दरवाढीच्या विरोधात नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं आंदोलन. एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन व्हरायटी चौकामध्ये गांधीजींच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये हे आंदोलन पार पडलं आहे. सोलापूरच्या कुंभारवेस परिसरामध्ये काँग्रेसकडून उपहासात्मक आंदोलन. नरेंद्र मोदी यांच्या नाल्यामधून गॅस बनवण्याच्या वक्तव्यावरती टीका करत आंदोलन. पंतप्रधान मोदींना विश्वगुरू संबोधत काँग्रेसची उपरोधी घोषणाबाजी. गॅस टंचाई आणि सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. तोंडावरती काळं फडकं बांधून हे आंदोलन झालेलं आहे. गॅस टंचाईचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून गॅस टंचाईच्या संदर्भात विधानसभेमध्ये काही सवालही उपस्थित करण्यात आले. सरकारने अजून निवेदन न दिल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते आणि यानंतर आज निवेदन सादर करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. गॅस तुटवड्याचा विषय हाताळण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारला अपयश. जयंत पाटील यांची टीका. तर गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात माहिती देण्याच्या ऐवजी सरकार विरोधकांवरती खापर फोडत असल्याची देखील टीका करण्यात आली. धाराशिवमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर पहाटे 5 वाजल्यापासून लोकांच्या रांगा. गॅस साठा शिल्लक असताना नियोजन नसल्यामुळे गॅस मिळत नसल्याची नागरिकांची भावना आहे. बुलढाण्यात ग्रामीण भागामध्ये गॅस पुरवठ्याच्या संदर्भात दिलासादायक चित्र. नोंदणीच्या नंतर अवघ्या काही तासांमध्ये सिलेंडर घरात. त्यामुळे बुलढाण्यामध्ये कुठेही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा नाही आहेत. बीडच्या अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी संस्थानाच्या अन्नछत्रामध्ये आता चुलीवरती स्वयंपाक होतोय. युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे अन्नछत्राची सेवा खंडित होऊ नये यासाठी निर्णय. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून गॅस सिलेंडरच्या वापरण्याच्या संदर्भात तपासण्या सुरू आहेत. आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती कारवाई. आतापर्यंत 147 तपासण्या, 3 सिलेंडर जप्त. युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये 8 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन, सनफ्लॉवरसह शेंगदाणा तेलाच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलंय.
घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गरम पाण्यासाठी बंबाची मागणी वाढली. मात्र बंब निर्मितीसाठी एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे उत्पादनावरती परिणाम. सिलेंडरचा काळा बाजार केल्याच्या संशयावरून 7 जणांवरती नाशिकच्या सातपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. 2 छोटे टेम्पो, 1 मोठा ट्रक, 158 भरलेले सिलेंडर आणि 289 रिकामे सिलेंडर असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यामधल्या जवाहरनगर भागामधून अवैधपणे साठवणूक केलेले 9 सिलेंडर जप्त करण्यात आले. पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये सिलेंडरची कोणतीही टंचाई नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. जालना तालुक्यामधील रामनगर परिसरामध्ये गॅस सिलेंडरची चोरी. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारामधल्या गोदामाचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलेंडर पळवले. 96 घरगुती सिलेंडर, 12 व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोच्या 2 सिलेंडरचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये 48 ठिकाणी पुरवठा विभागाच्या 7 पथकांकडून छापेमारी. 21 सिलेंडर जप्त. हॉटेल आणि खानावळींमध्ये घरगुती गॅसचा वापर होत असल्याचं छापेमारीतून समोर आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.